मैत्रीची ताकद. एका हिरव्यागार जंगलात एक चुणचुणीत बंदर राहत होतं. तो खूप खोडकर होता. दिवसभर झाडावरून झाडावर उड्या मारायचा, फळं तोडायचा आणि इतर प्राण्यांना चिडवायचा. त्याच जंगलात एक मोठा, शांत आणि समजूतदार हत्तीही राहत होता. हत्ती फार हळू चालायचा, पण त्याचं मन खूप मोठं आणि प्रेमळ होतं. जंगलातील सगळे प्राणी त्याचा आदर करायचे. एके दिवशी बंदराने पाहिलं की नदीच्या पलीकडे एक आंब्याचं मोठं झाड आहे आणि त्यावर पिकलेले गोड आंबे लटकले आहेत. बंदराच्या तोंडाला पाणी सुटलं. तो नदीकाठी आला, पण नदी खूप खोल होती. त्याला पोहता येत नव्हतं. तो थोडा घाबरला. तेवढ्यात हत्ती तिकडे पाणी प्यायला आला. बंदर म्हणाला, "अरे हत्ती भाऊ, मला त्या झाडावरचे आंबे खायचे आहेत, पण मला नदी पार करता येत नाही. तू मदत करशील का?" हत्ती हसला आणि म्हणाला, "मित्रा, नक्की. माझ्या पाठीवर बस." बंदर आनंदाने हत्तीच्या पाठीवर बसला. हत्ती सावकाश नदीत उतरला. पाणी उडत होतं, पण हत्ती स्थिर उभा राहिला. काही वेळातच ते दोघं नदीच्या पलीकडे पोहोचले. बंदर पटकन झाडावर चढला आणि गोड आंबे तोडले. त्याने काही आंबे हत्तीला दिले. दोघंही आनंदाने आंबे खाऊ लागले. इतक्यात अचानक जोराचा वारा सुटला. झाड हलायला लागलं. बंदर वरच्या फांदीवर अडकला. त्याला खाली उतरता येईना. बंदर घाबरून ओरडू लागला, "हत्ती भाऊ, मला वाचव." हत्ती लगेच झाडाखाली उभा राहिला. त्याने आपल्या लांब सोंडेने फांदी पकडली आणि अलगद बंदराला खाली उतरवलं. बंदर खाली येताच म्हणाला, "आज तू नसतास तर मी अडकलोच असतो. मी नेहमी सगळ्यांना चिडवत होतो, पण आज कळलं, खरा मित्र संकटात मदत करतो." हत्ती हसून म्हणाला, "मित्र म्हणजे एकमेकांना साथ देणं. मोठं किंवा छोटं असणं महत्वाचं नसतं." त्या दिवसापासून बंदराने खोड्या करणं कमी केलं. तो सगळ्यांशी प्रेमाने वागू लागला. जंगलात त्यांची मैत्री प्रसिद्ध झाली.